हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभा गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभा गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जनरंजन, यशोदानंदन ब्रज जनरंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभा गिरिवरधारी, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama 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 Hare Hare. Jaya Gandharvika Giridhari Gandharvika Giridhari Gaura Hare. Jaya Lakshmi Narasimha Jaya Ananta Dev, Lakshmi Narasimha Jaya Ananta Dev. Jaya Panchatattva Jaya Panchatattva, Panchatattva Jaya Panchatattva. Jaya Jaya Prabhupada Prabhupada Prabhupada, Jaya Jaya Prabhupada. Nitai Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol, Nitai Gaura Hari Bol. Gurudev Gurudev Gurudev, Jaya Jaya Gurudev. एक धर्म हरिनाम एक संकीर्तन की, जगत गुरु श्रील प्रभुपाद की, निताई गौरांग महाप्रभु की जय। ಇವತ್ತು ಕನ್ನಡ ಕ್ಲಾಸೇ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ನಿನ್ನೆ ಪ್ರಭುಜಿ ಕೊಟ್ಟರು 29 ಸಾರಿ 39 40ನೇ ಶ್ಲೋಕ ಅಲ್ವಾ. ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಕನ್ನಡ कोई नहीं है, एक भी नहीं है ಕನ್ನಡ. ಒಬ್ಬರು ಕನ್ನಡ ಯಾರಿಗೂ ಬರಲ್ವಾ? सब हिंदी है. ठीक है, फिर मैं एक्चुअली आज कन्नड़ा क्लास है, पहले मैं कन्नड़ा बोलूँगा, उसके बाद हिंदी में समझाऊंगा. ठीक है, अभी हम कल कन्नड़ा क्लास में प्रभु जी क्लास लिए 39 और 40 का. अभी 41 का श्लोक हम देखना है. ठीक है, अभी 41 का हम श्लोक पढ़ेंगे. आप श्लोक आप रिपीट कीजिए, उसके बाद श्लोक का अर्थ पढ़ेंगे, उसके बाद हम हिंदी में चर्चा करेंगे. ठीक है, अभी जो भी आप बोल रहे हैं सब लोग हिंदी वाले हैं, तो हिंदी में ही बोलना पड़ेगा ना. फिर अगर मैं कन्नड़ा ही बोलूँगा तो कन्नड़ा भी थोड़ा बहुत बोलना है, क्योंकि कन्नड़ा क्लास है. उसके बाद हिंदी में भी समझाऊँगा. ठीक है, अभी श्लोक का सब रिपीट कीजिए, श्लोक का पाठ कीजिए. श्लोक का 41. अभी आपको कल भी आप लोग सब आए थे ना, आपको याद है कल हमने क्या सुना? वो प्रभु जी हिंदी में भी समझाए है ना. आप क्या समझे हिंदी में, क्या श्लोक में? वर्ण संकर के बारे में सुना ना.
वर्ण संकर 39 और 40 श्लोक की प्रभु जी है ना, इसके बारे में बताया। अभी थोड़ा रिवाइज करूँगा, श्लोक के अर्थ बताऊँगा। उसमें बताए कुलक्षय प्रणश्यंति कुल धर्मम सनातनम, यानी जो कुलक्षय होता है उसके कुल धर्म से नष्ट होता है। तो धर्म नष्टे कुल कृष्ण धर्मो अभी विभत्सुता। उसके बाद इसका अनुवाद होता है ಕುಲಕ್ಷಯಾದರೆ ಸನಾತನದ ಧರ್ಮವು ನಾಶವಾಗುತ್ತದೆ, ಸನಾತನವಾದ ಕುಲ ಧರ್ಮವು ನಾಶವಾಗುತ್ತದೆ, ಧರ್ಮವು ನಷ್ಟವಾದರೆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಉಳಿದ ಭಾಗವು अधर्मದ वशवागुತ್ತದೆ। इसको आप समझाए कल जब कुलक्षय होता है, यानी कि हमारे कुल में जो क्षय होता है सब नष्ट होता है, जो कुल की जो पुरुष लोग हैं उनको हत्या हो जाए तो स्त्रियाँ कहाँ पर बाहर जाके काम करना पड़ेगा, अन्य लोगों से मिलना पड़ेगा, जुड़ना पड़ेगा उनसे। जब जो भी इसका फ़ायदा उठाकर जो गलत लोग हैं उसका गलत फ़ायदा भी उठा सकते, इसलिए उनको कोई तो प्रोटेक्शन देना चाहिए उनके लिए। उसके बारे में उसके मैं थोड़ा उसको एक्सप्लेनेशन और तो थोड़ा विस्तार से और थोड़ा ये करूँगा। उसके बाद हम 40 श्लोक के आए। उसके बाद धर्म अधर्मा भी भवान कृष्ण, अधर्मा भी भवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रियम, यानी कि कुलस्त्रियाँ प्रदुष्ट हो जाएंगे। इसके मतलब स्त्रीषु दुष्टेषु वाष्णेय जायते वर्णशंकरम, वर्णशंकर को ये हो जाता है। इसके बारे में आप कल सुने, लेकिन इसके इम्पोर्टेंस क्या है, जब जो भी मतलब इसका मतलब ये नहीं कि जब जिनमें इनकी कुटुंब में कोई नहीं सिर्फ स्त्री है उनका सब शोषण होता जाएगा, ऐसा नहीं है। जो उनमें जो दृढ़ता है, उनमें जो प्रोटेक्शन करने का क्षमता है और किसी के शर्टर लेना चाहिए वो। अभी शास्त्र में कहा जाता है ना, अब स्त्री को यानी कि महिला को कैसे कहा जाता है, उनको 4 लोगों से प्रोटेक्शन देना चाहिए। पहले माँ बाप से प्रोटेक्शन देना चाहिए क्योंकि वो बच्चे जैसे होते हैं, उनके बहुत ही सॉफ्ट हृदय होता है उनका, इसलिए वो कोई भी उनको ये कर सकता है, यानी कि उनको हानि भी पहुंचा सकते हैं और गलत और उनको चीटिंग कर सकता है। चीटिंग का मतलब क्या होता है, चीट कर सकता है, हाँ चल कर सकते हैं उनसे, क्योंकि वो नाजान होते हैं, उनको पता नहीं होगा, उनको चीटिंग कर सकते हैं कोई भी ऐसे बोल के या फिर ऐसे इमोशनली ब्लैकमेल करके। ऐसा भी अभी आप ये देख रहे हैं ना, कौन सा चल रहा है अभी, आप ये देख रहे हैं ना, उसका नाम क्या बोलते हैं, लव जिहाद। आप सुने लव जिहाद का? लव जिहाद इसका मतलब क्या हुआ, एक हिंदू लड़की को किसी ने जाके अन्य धर्म वाले उसको बहकाकर उसको ट्रैप करके इसको लाइफ पे स्पाइल करता है, उनको एक करके काट करके ये करते। वैसे बहुत सारे अभी सुने, क्योंकि उनके जो मती अभी उनको तो चीटिंग हो गया ना, उनके माँ बाप तो उनसे पहले से उनके सब ये बताए जाते हैं, तो अच्छे से सब कुछ जानने होते, तो नादान ना होते तो ऐसे गलत विषय में नहीं फंसते वो लोग, क्योंकि वो ये चीटिंग होता है। इसी तरह ये सब चीटिंग से हम बचना चाहिए। इसलिए जब छोटे बच्चे रहेंगे जो लड़कियां, तब माँ बाप की प्रोटेक्शन में रहना चाहिए, ठीक। उसके बाद जब बड़े होंगे उसके बाद जब शादी करके जाएंगे तो पति के प्रोटेक्शन में रहना चाहिए, उसके बाद बच्चों की प्रोटेक्शन में रहना चाहिए। इस तरह कहीं ना कहीं उनको प्रोटेक्शन देना ही चाहिए, ऐसा शास्त्र में कहा जाता है। इसलिए अभी श्लोक नंबर 41 में देखेंगे, अभी रिपीट कीजिए। संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्ता पिंडोदकक्रियम्। इसका मतलब क्या है, अनुवाद। ಬೇಡದ ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ कीजिए। ಬೇಡದ ಜನತೆಯ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿದರೆ ಅದು ಸಂಸಾರವನ್ನು ಮತ್ತು ಸಂಸಾರದ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ನಾಶಗೊಳಿಸಿದವರ ಬದುಕನ್ನು ನರಕ ಸದೃಶ ಮಾಡುತ್ತದೆ। इसका भी मैं समझाऊंगा, अभी मैं पूरा पढ़ लूँगा, उसके बाद हम पूरा हिंदी में समझूंगा, ठीक है। ಇಂಥ ಭ್ರಷ್ಟ ಸಂಸಾರಗಳ ಪೂರ್ವಿಕರು ಪತನ ಹೊಂದುತ್ತಾರೆ, ಏಕೆಂದರೆ ಅವರಿಗಾಗಿ ನಡೆಯಬೇಕಾದ ಪಿಂಡೋದಕ ಕ್ರಿಯೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಂತು ಹೋಗುತ್ತವೆ। ಭಾವಾರ್ಥ, ಕಾಮ್ಯಕರ್ಮದ
ನಿಯಮಗಳ ಪ್ರಕಾರ ಕುಟುಂಬದ ಪೂರ್ವಿಕರಿಗೆ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಪಿಂಡೋದಕ ಪ್ರದಾನವು ಅಗತ್ಯ. ಈ ಪ್ರದಾನವನ್ನು ವಿಷ್ಣು ಪೂಜೆಯ ಮೂಲಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ, ಏಕೆಂದರೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಪ್ರಸಾದ ಸೇವನೆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳಿಂದ ಮುಕ್ತಿಗೊಳಿಸುತ್ತದೆ. ಕೆಲವು ಸಲ ಪಿತೃಗಳು ನಾನಾ ಬಗೆಯ ಪಾಪಪೂರ್ಣ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಿರಬಹುದು. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಅವರಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಸ್ಥೂಲ ದೇಹವನ್ನು ಪಡೆಯಲಾಗದೆ ಪ್ರೇತಗಳಾಗಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಶರೀರದಲ್ಲೇ ಉಳಿದಿರಬೇಕಾಗಿ ಬರಬಹುದು. ಪ್ರಸಾದದ ಉಳಿದ ಭಾಗವನ್ನು ವಂಶಜರು ಪಿತೃಗಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದಾಗ ಪಿತೃಗಳಿಗೆ ಪ್ರೇತ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬಗೆಯ ಯಾತನಾಮಯ ಅಸ್ತಿತ್ವದಿಂದ ಬಿಡುಗಡೆಯಾಗುತ್ತದೆ. ಪಿತೃಗಳಿಗೆ ನೀಡುವ ಈ ನೆರವು ಕುಟುಂಬದ ಸಂಪ್ರದಾಯ. ಇಂತಹ ವಿಧಿಗಳನ್ನು ನಡೆಸುವುದು ಭಕ್ತಿ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಲ್ಲದ ಜನರ ಕರ್ತವ್ಯ. ಭಕ್ತಿ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ನಿರತರಾದವರು ಈ ವಿಧಿಗಳನ್ನು ನಡೆಸಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಮಾತ್ರದಿಂದಲೇ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು ನೂರಾರು ಮಂದಿ, ಸಾವಿರಾರು ಮಂದಿ ಪೂರ್ವಿಕರನ್ನು ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಯಾತನೆಗಳಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬಹುದು. ಭಾಗವತದಲ್ಲಿ 11.5.41 ಹೀಗೆ ಹೇಳಿದೆ: ದೇವ ಋಷಿ ಭೂತಾತ್ಮರುಣಾಂ ಪಿತೃಣಾಂ ನ ಕಿಂಕರೋ ನಾರುಣೇ ಚ ರಾಜನ್ ಸರ್ವಾತ್ಮನಾಯಂ ಶರಣಂ ಶರಣ್ಯಂ ಗತೋ ಮುಕುಂದಂ ಪರಿವೃತ್ತ ಕರ್ತಂ. ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟುಪಾಡುಗಳನ್ನು ಪರಿತ್ಯಜಿಸಿ ಮುಕ್ತಿದಾಯಕನಾದ ಮುಕುಂದನ ಚರಣ ಕಮಲಗಳಲ್ಲಿ ಯಾರು ಆಶ್ರಯವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಆ ಮಾರ್ಗವನ್ನು ಅನುಸರಿಸುವರು ಅವನು ದೇವತೆಗಳಿಗೆ, ಋಷಿಗಳಿಗೆ, ಜೀವಿಗಳಿಗೆ, ಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಅಥವಾ ಪಿತೃಗಳಿಗೆ ಯಾವ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಯಾವ ಋಣವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ದೇವೋತ್ತಮ ಪರಮಪುರುಷನನ್ನು ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸೇವಿಸುವುದರಿಂದ ಇಂತಹ ಕರ್ತವ್ಯಗಳು, ಋಣಗಳು ತಾವಾಗಿಯೇ ಪೂರೈಸುತ್ತವೆ. ಓಕೆ. ಓಂ ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಾಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮಿಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಮನೋಭೀಷ್ಟಂ ಸ್ಥಾಪಿತಂ ಯೇನ ಭೂತಲೆ ಸ್ವಯಂ ರೂಪಾ ಕದಾ ಮಹ್ಯಂ ದದಾತಿ ಸ್ವಪದಾಂತಿಕಂ. ವಂದೇಹಂ ಶ್ರೀಗುರುಂ ಶ್ರೀಯುತಾಪದಕಮಲಂ ಶ್ರೀಗುರುಂ ವೈಷ್ಣವಾಂಶ್ಚ ಶ್ರೀರೂಪಂ ಸಾಗರಜಾತಾಂ ಸಾಗಣಾ ರಘುನಾಥಾನ್ವಿತಂ ತಂ ಸಜೀವಂ ಸಾದ್ವೈತಂ ಸಾವಧೂತಂ ಪರಿಜನಸಹಿತಂ ಕೃಷ್ಣಚೈತನ್ಯದೇವಂ ಶ್ರೀರಾಧಾ ಕೃಷ್ಣಪಾದಾನ್ ಸಾಗಣಾ ಲಲಿತಾ ಶ್ರೀ ವಿಶಾಖಾನ್ವಿತಾಂಶ್ಚ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಕರುಣಾ ಸಿಂಧು ದೀನಬಂಧು ಜಗತ್ಪತೆ ಗೋಪೇಶ ಗೋಪಿಕಾ ಕಾಂತ ರಾಧಾ ಕಾಂತ ನಮಸ್ತುತೆ. ತಪ್ತ ಕಾಂಚನ ಗೌರಾಂಗಿ ರಾಧೆ ವೃಂದಾವನೇಶ್ವರಿ ವೃಷಭಾನುಸುತೆ ದೇವಿ ಪ್ರಣಮಾಮಿ ಹರಿಪ್ರಿಯೆ. ವಾಂಛಾ ಕಲ್ಪತರುಭ್ಯಶ್ಚ ಕೃಪಾ ಸಿಂಧುಭ್ಯ ಏವ ಚ ಪತಿತಾನಾಂ ಪಾವನೇಭ್ಯೋ ವೈಷ್ಣವೇಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामने. नमस्ते सारस्वत देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. मूकं करोति वाचालां पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरं. हरि ओं तत्सत्. हरे कृष्ण. ठीक है, अभी हिंदी में सब लोग हिंदी है ना, कन्नड़ नहीं कोई? ठीक है, अभी हिंदी में समझाना होगा ना. सो अभी हम 41 श्लोक में हम देख रहे हैं क्या हुआ. अर्जुन क्या कह रहा है? ಬೇಡದ ಜನತೆಯ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿದರೆ ಅದು ಸಂಸಾರವನ್ನು ಮತ್ತು ಸಂಸಾರದ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ನಾಶಗೊಳಿಸದವರ ಬದುಕನ್ನು. ಹರೇ ಕೃಷ್ಣ. नरक सदृश ಮಾಡುತ್ತದೆ. इसका मतलब क्या है? ಬೇಡದ ಜನತೆಯ, इसका मतलब क्या होता है? अनवांटेड है, जो नहीं चाहिए. जैसे कि अभी संसार में जो आपको आप लगता है अभी हमारे इसमें जो संसार में जो हमारे जो फैमिली लीनियज भी होता है ना,
जो वर्ण संकर का मतलब ये होता है जिनका जो एजुकेशन नहीं है, उनका जो संस्कार नहीं, संस्कृति नहीं, ऐसे लोगों को क्या बोलते हैं, जो वर्णाश्रम सिस्टम में आता है ना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचार्य गृहस्थ वानप्रस्थ सन्यास, इससे भी लो ग्रेड, लो बार, तो कोई कल्चर नहीं, कोई एजुकेशन नहीं, प्राणी पशुओं की तरह जीता है। क्या करना चाहिए, धर्म क्या है, अकर्म क्या है, कर्म क्या है, धर्म क्या है, इसको डिस्क्रिमिनेशन नहीं करता है। जो शिक्षा नहीं लेता है, जो मनुष्य जीवन में होकर कैसे जीना चाहिए ये नहीं करता है, उसको बोलते वर्ण संकर, यानी कि वो पशु जैसे जीता है। मनुष्य होकर के पशु के जैसा, हाँ, मनुष्य होकर के भी पशु के जैसे व्यवहार करता है, उसको बोलते, उसको कोई ये नहीं है, उसको बोलते वर्ण संकर, यानी कि उत्पात करना, उसको कोई डिस्क्रिमिनेशन नहीं है, पाप करने के लिए उसको कोई लिमिटेशन नहीं है। सारी पाप क्या है, अपाप क्या है, और क्या धर्म क्या है, अधर्म क्या है, इसको वो एक करता है, फॉलो करता ही नहीं। वो लोग यानी कि चांडाल से भी नीचा, मृचा चांडाल यवन, अभी मृचा चांडाल जो बोलते हैं ना, वो डॉग ईटर, उससे भी लोग बना, यानी कि वो सब धर्म का उसको पता आता ही नहीं है, वो धर्म के बारे ये नहीं करता है, सब कुछ मनो इच्छा से चलता है। वैसे वर्ण संकर का मतलब होता है जो शास्त्रों के अनुसार जो मैरिज होता है ना, जो मैरिज होता है कि कैसे होता है, जो शास्त्रों के अनुसार मैरिज करते हैं, विधि अनुसार शास्त्रोक्ति के, उसके बाद ही उनके जो बच्चे होते हैं, उनके एजुकेशन होते हैं। लेकिन इनको जो होता है ना, उनके जो बिना कलियुग शूद्र संभव, भागवत कहता है कलो शूद्र संभव, यानी कि कलियुग में सब कुछ शूद्र है। शूद्र का मतलब है लोभान, यानी कि कोई संस्कार नहीं, संस्कृति नहीं, सब पशु पक्षी जैसा इंद्रिय तृप्ति कर रहे हैं, पशु पक्षी जैसे सेंस ग्रेटिफिकेशन कर रहे, पशु पक्षी की तरह जी रहे हैं। उसको बोलते हैं, छपा देते हैं लव। एक्चुअली लव नहीं, लस्ट है। लव और लस्ट में बहुत अंतर है, प्यार अलग है और काम अलग है। अभी ये जो कॉलेज में ये सब हो रहा है, वो प्यार नहीं, लस्ट है, यानी काम है। वो लव की छपा पटा देते, क्योंकि ये सब सोचना चाहिए। इसलिए शास्त्र के अनुसार अगर ऐसा हो तो उनको रुकना चाहिए, एजुकेशन अच्छे से पढ़ा लिखना करना चाहिए, माँ बाप से परमिशन देनी चाहिए। अगर माँ बाप परमिशन देंगे, आपकी बच्चों की माँ बाप से पूर्ण अधिकार है, आपके बच्चों पे माँ बाप से पूर्ण अधिकार है। जब माँ बाप बोलेंगे तभी आप उनसे शादी कर सकते हो। अब माँ बाप आपको वैदिक एज में क्या होता था, माँ बाप जिनको देख के पहले लड़का लड़की को नहीं देखते थे, वो ऑलरेडी देख करके उनका जात का, यानी कि अभी उनका जो एस्ट्रोलॉजी जो है फिक्स होता है कि नहीं, उनकी गुण अनुसार, उनकी कर्म अनुसार, कुंडली वो सब फिक्स होता है कि नहीं, उनकी अगले जन्म के अनुसार वो सब फिक्स होता है कि नहीं, देख करके वो सब शादी करते थे, तब उनके जीवन अच्छा होता था। लेकिन अभी क्या हो रहा है, अभी उनका गुण मैच हो रहा है कि नहीं, सिर्फ क्या भागवत भी कहता है, सिर्फ केवल लावण्य, क्या नहीं, केवल शरीर की सुंदरता देखकर वो कर रहे हैं, क्योंकि मन में क्या है, उनकी मन में विचार क्या है, वो उनकी चरित्र क्या है, चरित्र नहीं देख रहे, सिर्फ बाहर की देख रहे। बाहर भी कितना ही सुंदर होंगे, है ना, अंदर की क्या होगा। अभी बाहर से आप फल देखेंगे, बाहर से बहुत सुंदर लगेगा, कि अंदर कितना खराब है कि सुंदर कैसा अच्छा है, कैसा पता चलेगा। इसी तरह हमारा चारित्र बिल्ड नहीं हुआ, माँ बाप उनकी चारित्र बिल्ड नहीं किए, तो उनका क्या होगा। उसके बाद फिर विच्छेदन होगा। अभी कल प्रोफेसर समझा रहे थे विच्छेदन, हमारी संस्कृति में विच्छेदन का है ही नहीं ना, क्या डिवोर्स किधर है, ये सब क्यों आ रहा है, क्योंकि वो ऐसे इसलिए आ रहा है क्योंकि उनका ऐसा नहीं हो रहा है ना, मैचिंग। शास्त्रोक्तम सब मैरिज करेंगे, शास्त्रोक्तम कुंडली मैच करके, गुण मैच करके जब शादी करेंगे, उच्चेदन नहीं होगा, क्योंकि उनको लास्ट 5 टाइम्स उनकी जो यानी कि अगले जन्म का कर्म और उनके गुण सब मैच हो रहा है कि नहीं, ये सब देख कर कराएंगे, तो उनके जीवन भी वो भी खुश होंगे, उनके बच्चे भी खुश होंगे, माँ बाप को भी अच्छे से देखेंगे। अभी देख लो कितने लोग हैं, अभी मैरिज किए हो गए ना, माँ बाप को छोड़ दिए कहीं, वो भी कहीं काम कर रहे, और बच्चों को कहीं छोड़ दिए, वो सिर्फ पैसे बेच रहे, कहाँ पर है ना। ये संसार क्या कैसे हो गया, ये तो कैसे जिंदगी। वो किसी से प्यार किया, वो किसी से भाग गया, और प्यार किसी से किया, शादी किसी से किया, और किसी से मिलजुल के कुछ महीने रहा, उसके बाद ये सब तो कुत्ते की जिंदगी है ना। ऐसे लोग चल रहे, ऐसे अज्ञानी अंधकार में फंस गए, इसीलिए इसके बोलते वर्ण संकरण, इसी को बोलते वर्ण, यानी कि तो शास्त्र के अनुसार नहीं चलेगा। हमकी मन बुद्धि से हमकी केवल इंद्रिय तृप्ति, अनरिस्ट्रिक्टली इंद्रिय तृप्ति करेंगे विदाउट डिस्क्रिमिनेशन। ये धर्म या अधर्म है, ये करना चाहिए नहीं करना चाहिए,
बिना सोचे समझे, बिना शास्त्र के पढ़ के, बिना ब्राह्मणों की शिक्षा लिए, बिना ये सब शास्त्र के विधि अनुसार ना चले, उनके मन से गति से चले, इंद्रिय तृप्ति करे, तो उसको बोलते हैं वर्णाश्रम। समझिए, इसीलिए हम जो भी शादी करेंगे, अभी मैंने ये बताया कि पुरुषों के लिए क्या है, ब्रह्मचर्य, ठीक है। उनको कैसे हम उनकी इंद्रिया कंट्रोल करें, उनकी मन कंट्रोल करें, सारी इनको माता की तरह संबोधित करें, माता की तरह देखे सब माता जी को, सब स्त्रियों को, और सबको प्रभु करके पुकारते हैं, यानी कि सब में भगवान को देखना, आत्मा को देखना, सबको माता। इसलिए चाणक्य पंडित क्या कहते हैं, मात्र परदारशु, यानी कि सबको माता समझना चाहिए। परदारश यानी कि सबको, स्त्रियों को। परध्रुवेशु लोष्टवत, यानी कि परों की ध्रुव, यानी कि जो किसी की वस्तु है या फिर पैसा हो, उसको ध्रुव के समान देखना चाहिए, यानी कि कस की तरह, उसको जो कचरा की तरह। मात्र परदारशु परध्रुवेशु लोष्टवत आत्मवत् सर्वभूतेषु, आत्मावत् सर्वभूतेषु, यानी कि सबकी जो जीवात्मा है सबके शरीर में, या फिर मनुष्य हो या पशु हो पक्षी हो, सब में जीवात्मा को देखना। भूतेश यानी कि जीवात्मा को देखना। या पश्यति स पंडिता, वो पंडित कह जाता है, यानी कि वो लर्नेड पर्सन, पंडित उसको बोलते हैं। इसको ऐसा इस तरह से वो देखना चाहिए करके चाणक्य पंडित बोलते हैं। इसी तरह वो पुरुषों को, स्त्रियों के लिए क्या है, स्त्रियों के लिए है उनको चेस्टिटी जो है ना, उनकी जो नैतिकता और उनकी जो प्रामाणिकता, वो चेस्टिटी शाइनेस का समझते हैं कैसे हिंदी में बोले, चेस्टिटी शाइनेस को कैसे बोलते हैं हिंदी में, प्रामाणिकता, नैतिकता, और उनकी जो शाइनेस, जो उनको जब मुंह ये करके बैठेंगे, अब बाहर ऐसे मुंह खोल के, मतलब सब जैसा ऐसे कैसे वैसे कपड़े पे के बाहर घूमना, शाइनेस नहीं, शाइनेस आपको बोलता है जैसे कि आप कपड़ा अच्छे से पहनना, बिना मुकड़ा डालना, घूंघट अच्छे से डालना। शाइनेस को क्या बोलते हैं, जो शर्माने का, लज्जा, हाँ करेक्ट, लज्जा। स्त्रियों के लिए लज्जा बहुत इंपॉर्टेंट है। लज्जा ही स्त्रियों के लिए भूषण है। अभी हम विभूषण पहनते हैं ना, ये ऐसे डाल लिया, ऐसा सब गोल्ड पहन लिया, शरीर को अलंकार करना, गोल्ड जो जितना ये है, उसके उसी तरह स्त्रियों के लिए लज्जा गोल्ड विभूषण है, वही उनके लिए आभूषण है। हाँ, आभूषण है, वो शास्त्र कहते हैं, मैं नहीं कह रहा हूँ। तो जो भी मैं बोल रहा हूँ शास्त्र के, जो भी मेरे बुद्धि से जो समझ रहा हूँ, जो सुना हूँ, वो मैं बोल रहा हूँ, ठीक है। अभी जो भी मैं बोल रहा हूँ मेरे इससे नहीं बोल रहा हूँ। तो इसलिए लज्जा और चास्टिटी और शाइनेस वो बहुत इंपॉर्टेंट है स्त्रियों के लिए। उसी तरह वो घर में रहना, कैसे वो घर के काम सब सीखना अच्छे से, हाँ, और कैसे माँ बाप से अच्छे से सीखना, कैसे उनकी पति से कैसे उनके प्रेम करे, और पति के लिए वो पति के बिना और किसी को भी नजर उठा कभी ना देखे, ऐसे वो उनको ट्रेनिंग करना चाहिए घर में। ऐसा अभी सत्यवान सावित्री, सत्यवान आप सब जानते हैं ना, सत्यवान सावित्री कैसे थे, वो ऐसा रहना चाहिए स्त्री माता जी लोग, हाँ, कैसे तपस्या की, कैसे वो उनको ये हुआ। और एक स्टोरी आता है एक पुराण में, जो यमराज से भी एक माता जी थे, वो उनका पति उतना चेष्टित थे, उनका नैतिकता थे उनकी पति के द्वारा, उनकी पति मरने वाले थे, यमराज आके लेने वाले थे उनको, वही है ना, आपको पता है ना स्टोरी, हाँ, सत्यवान सावित्री ना, वही बोलो। तो वो लेने वाले थे, वो तब वो क्या बोले, मुझे वर चाहिए, वापस ले। कैसे ले आए वापस, मतलब मेरे पति को आप लेते जा रहे हैं, तो उसने पहले वर मांगा, मेरे को वर मतलब वरदान दीजिए। आज बोले कि आप वरदान मांगो, तो पहला वरदान मांगी कि मेरे माता पिता की आंख वापस आ जाए। दूसरा वरदान मांगी कि मेरे जो धन संपत्ति सब चला गया है उसको वापस दे दीजिए। फिर तीसरा वरदान बोला कि एक वरदान और मांगो, मैं पुत्रवती हो जाऊँ, मैं पुत्रवती हो जाऊँ। तो कैसे पुत्रवती, मेरे पति को आप लेते जा रहे हैं। इस तरह यमराज को भी ये करके वो पति को वापस ले लेना, हाँ, ले लेना। इसी तरह भी इस तरह जब हमारी नैतिकता, प्रामाणिकता जैसे होगी, ऐसा होगा ना, इसी तरह हम भी उतना ही शुद्ध होंगे, उतने हमारे पतिव्रता स्त्री जो होंगे ना। अभी सीता माता को भी आप आग में भी जाएंगे फिर भी वो नहीं जले ना, क्योंकि वो उतना शुद्ध थे, पवित्र थे, है ना।
वो तो दूर की बात है, वो अलग स्टोरी है। जो सीता माता को छाया सीता को लेके गया था रावण, रियल सीता को नहीं लेके गया था, छाया सीता को। छाया का मतलब वो रिफ्लेक्शन होता है, छाया, छाया सीता हो। तो उसी तरह भगवान ने भगवान इसी तरह भगवान इनके सबके द्वारा हमको समझा रहे हैं, शास्त्र के द्वारा कैसे हम जीना चाहिए, कैसे हम धर्म पालन करना चाहिए, इसी कैसे हम धर्म पालन करते हुए हमारे मनुष्य जीवन को सफल कर सकते हैं, मनुष्य के लक्ष्य को पा सकते हैं, है ना। इसी तरह हम जान सकते हैं ये हमारी भलाई के लिए। अभी भगवान ने भगवद गीता आगे दिए कि किसके लिए दिए, हमारी भलाई के लिए दिया ना भगवान ने। हाँ, उसी तरह हमें शास्त्र को अच्छे से समझना चाहिए, सोचना चाहिए, हमारे जीवन में उतारना चाहिए। अभी तभी हमारे जीवन को लक्ष्य को हम पाएंगे, हमारी सारी समस्याओं के हम हल ढूंढ पाएंगे। इसलिए हमारे भगवान हमारी भगवान के हमारी भलाई के लिए भगवान शास्त्र दिए गए हैं, ठीक है। इसी तरह अच्छा प्रभु जी एक चीज बताइए, सब स्त्री को ही क्यों करना चाहिए? स्त्री को ही क्यों? कोई धर्म नहीं होता है, सभी होता है ना, मतलब अभी बताया ना, पुरुष का भी धर्म अलग है, स्त्री का भी धर्म अलग है, उसमें भी डिफरेंस है। माता का धर्म अलग है, पुत्र का धर्म अलग है, पितरों का धर्म अलग है, गुरु का धर्म अलग है ना। धर्म हमारी जो धर्म जो है ना, वो सिर्फ पर्टिकुलरली एक का नहीं है। अभी फॉर एग्जांपल आप माता जी हो, आपके पुत्र के लिए आप करना क्या धर्म अलग है, पुत्र धर्म अलग है, माता का धर्म अलग है, गुरु का धर्म अलग है। आप किस पोजीशन में रहेंगे उस पोजीशन का धर्म का ये होता है। यानी कि धर्म जो आत्मा के धर्म अलग है, आध्यात्मिक दृष्टिकोण से देखेंगे। समय पुरुषो परो धर्म, तो परधर्म है आत्मा का क्या है परधर्म? मतलब दूसरे पर मतलब समय पुरुष परधर्म ये तो भक्ति आदोक्ष जा, भगवान की भक्ति करना आत्मा का धर्म मैं बोल रहा हूँ। परा का मतलब होता है संसार के परे, इस संसार के ऊपर, वो आत्मा का धर्म है। अभी शरीर का धर्म क्या है? अभी मैं शरीर में अभी पुरुष हूँ, अभी पुरुष में मेरा धर्म क्या है? माँ बाप को देखना, ठीक है, अभी मेरे बच्चों को देखना, अब कोई जो शादी किया हुआ है उसको उनकी पत्नी को देखना, ये सब धर्म होता है, डिवाइडेड होता है। अभी मैं टीचर हूँ तो टीचर को कैसे, अगर मैं गुरु हूँ तो गुरु की शिष्य का धर्म क्या है? श्रीमद् भागवतम कहता है धर्म के बारे में। अभी अब बात कर रहे हैं धर्म के बारे में, अभी तो धर्म के बारे में थोड़ा बोल दूँ। एक गुरु होता है, गुरु जो भगवान की भक्ति ना सिखाए शिष्यों को, गुरु ना सस्यात, ये गुरु को त्याग दो। गुरु की क्या फायदा? माता पितृ ना सस्यात, जो माता पितृ हो, जो बच्चों के लिए भगवान की भक्ति क्या है, जन्म मृत्यु से ना करे, उनका भी क्या धर्म हुआ? माता पितृ का धर्म क्या है, गुरु का धर्म क्या है? उनको जो गुरु का धर्म होता है, जो उनकी जो शिष्य है उनको जन्म मृत्यु चक्र से तारना है, ठीक है, लिबरेशन देना है। और माता पिता का धर्म क्या है? उनकी पुत्रों को जन्म पुत्र से तारना है। और पुत्र का धर्म क्या है? उनकी माता पिता को तारना है जन्म मृत्यु, साइकिल ऑफ जन्म मृत्यु से। ये सब धर्म होता है, शास्त्र में कहा गया है। अगर हम गुरु लिए वो हमारी जन्म मृत्यु से नहीं तारे, कैसे गुरु है? आए आप माता पिता हो, आपको बच्चों को नहीं तारे, कैसे हो? अभी आप पुत्र नहीं तारे, आपको कैसे हो? ऐसे शास्त्र में कहा जाए पुत्र और मूत्र दो तरह कैसे बोला गया भागवत में। मैं नहीं बोल रहा, शास्त्र बोल रहा, ठीक है। शास्त्र बोलते हैं पुत्र का मतलब क्या है? फू यानी कि नरक से तारने वाले, फू कुंभी पाका, फू यानी कि जो नरक है, उस नरक से तारने वाले पुत्र होता है। तो उसको अगर वो पुत्र जो हम जन्म मृत्यु से चक्कर से नहीं तारे, वो नरक से जाने के हमको नहीं रोके, तो पुत्र नहीं होता है, मूत्र होता है। मूत्र का मतलब क्या होता है? मूत्र तो आप जानते हैं, है ना। इसी तरह शास्त्र कहता है भागवतम। इसी तरह हमको समझना चाहिए, हमारे पुत्रों को हमारे शिक्षण देना चाहिए, कैसे हम शिक्षकों के ये करके शिक्षित करके उनको शास्त्र के विचार को समझाकर उनको अच्छे रास्ते पे चलाना चाहिए। नहीं तो वो भी वर्ण संकर में चले जाएंगे, ये भी वर्ण संकर में चले जाएंगे, वो भी नरक चले जाएंगे, हमको भी वो नहीं तार पाएंगे। हम भी गए ना, एक जोक मारते हैं। अभी एक फ्रेंड्स 4 लोग बैठे हैं, अभी बोलेंगे सब लोग बैठ के पी रहे, उनके दादाजी के फादर जी के साथ सब लोग। अभी वो बोल रहे कि मेरा वो एक दोस्त बोलता है, अरे आप सब लोग फैमिली लोग लेके बैठ के पी रहे हैं, सब अच्छी बात नहीं, आप सब नरक जाएंगे। कौन नरक जाएंगे? हाँ, आपके पिता भी नरक जाएंगे, पी रहे, ठीक है। अब हमारे दादा भी नरक जाएंगे, पी रहे, ठीक है। मैं भी नरक जा रहा हूँ, आप भी नरक जाएंगे, पिएंगे।
वही बात अच्छा ही हुआ ना, सब लोग वहीं पर मिलेंगे नरक में, सब जाकर पिएंगे एंजॉय करेंगे बोल के। इतना इग्नोरेंट पीपल है कलयुग में, इतना मूर्ख लोग है। मंद सुमंद मतियो मंद भाग्य उपद्रता, इतना मंद बुद्धि लोग है जो शास्त्र की वाणी नहीं समझेंगे, इसके उसको असुर लोग बोलते हैं, ऐसे के वो असुर लोग है। ये सब नहीं जानते हैं, सत्य को नहीं जानते, शास्त्र को नहीं जानते, ऐसे लोगों को क्या करना है, ऐसे मूर्ख लोगों से क्या लेना है। इसलिए कल शूद्र समझ, शूद्र का मतलब जो शास्त्र को नहीं समझता, धर्म को नहीं फॉलो करता, इससे ऐसे मूर्ख लोग है। अगर हम भगवान की अरे हाँ भगवद गीता सुनो, अच्छे से सुनो, अच्छे बात सुनो, क्या बोलेंगे, अरे क्या है उधर जाके पार्टी करेंगे, उधर एंजॉय करेंगे, या फिर उधर जाएंगे, सब कुछ उसमें सिर्फ इसी में खुशी है ना। शास्त्र में श्रीमद् भागवतम कहा जाता है, अगर भगवान कृष्ण की कथा सुनेंगे, भगवान कृष्ण की कथा सुनेंगे, इसके क्या बेनिफिट है, हमारे सारे पाप धुल जाएंगे, हमारे सारे बंधन धुल जाएंगे। बहुत सारे इंपॉर्टेंट है। सुन्वतां सा कथा कृष्णा पुण्य श्रवण कीर्तना हृदयंतस्थो ही अभद्राणी विदनोति सुरत्सतः, यानी कि भगवान कृष्ण की कथा सुनने थे। सुनतम स्व कथा कृष्ण पुण्य, यानी कि वही पुण्य है, आध्यात्मिक पुण्य। श्रवण सुनना, कीर्तना भगवान की गान करना। सुनतम स्व कथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्थो ही अभद्राणी, हमारे हृदय में जो अभद्र है, जो अनवांटेड थिंग है, वो सब चले जाएगा, शुद्ध हो जाएगा, हमारा मन शुद्ध हो जाएगा, हमारा हृदय शुद्ध हो जाएगा, हमारा चित्त शुद्ध हो जाएगा। जैसे हम शुद्ध स्थिति में, हम पवित्र स्थिति में हम भगवान को जान सकते हैं। अगर हम अपवित्र होंगे कैसे भगवान को जान सकते हैं, है कि नहीं। अगर समझ लो आप अभी अपना ग्लास नहीं पहना, मैंने सोच लो अभी मैंने ग्लास पहन लिया, ठीक है, अभी गॉगल्स है ना, वो पहन लिया, वो क्लीन नहीं था गॉगल्स, अभी मैं आपको ठीक से देख पाता हूँ क्या, नहीं, अभी मैं नहीं पहना, एग्जाम्पल बोल रहा हूँ, उसमें धूल घटा हुआ है, धूल पड़ा हुआ है, तो नहीं देख पाऊंगा, लेकिन उसको मैं क्लियरली तभी देख पाऊंगा तब वो शुद्ध हो जाता है तभी ना, ठीक है। उसी तरह हमारे हृदय शुद्ध हो जाता है, हमारा चित्त शुद्ध हो जाता है, तभी हम भगवान की कथा सुनने में रुचि आएगा, तब हम भगवान के बारे में सुनेंगे, तब हमारे को समझ में आएगा हाँ क्या सच है क्या झूठ है। अभी लोग क्या है, झूठ में क्षण काल में अभी झूठ में लगे हुए हैं। मिथ्या मृत तृष्णा, शास्त्र कहते हैं मृत तृष्णा, यानी कि वहां पर पानी नहीं है फिर भी वहां पर पानी है समझ के कूद रहे हैं, कूदेंगे। उधर एक कुआं है, उसमें लगता है उनके पानी में है, कूदेंगे ढक करके, उधर पानी एक्चुअली नहीं है, उधर जाके कूदेंगे फिर मर जाएंगे। इसी तरह सब लोग ऊसर के पाप कार्य बिना जाने, बिना उसमें सूखे करके कूद रहे बिना अज्ञान की वजह से, है ना। अज्ञान के कारण है हमारे दुख का कारण क्या है, अज्ञान के कारण से हम दुख पाप कार्य करेंगे, क्योंकि हमको पता नहीं पाप क्या है और पुण्य क्या है, और क्या हमको बंधन में डुबाएगा, क्यों हमको बंधन से छुटवाएगा। अज्ञानी लोग क्या करेंगे, फिर उसी में समझेंगे, अधर्म को धर्म को समझेंगे, धर्म अधर्म को तो लेखित नहीं करे। वो तो मेरा दादाजी परदादाजी करते, उनको बोल अभी भगवदगीता पढ़ने के समय नहीं, अभी तो 60-70-18 साल के बाद, तब जब मृत्यु के शरीर में डेला रहेंगे ऐसे, उसके बाद भगवदगीता सुनेंगे, अरे अभी तो मैं जाने वाला हूँ। इसलिए शास्त्र कहता है, चाणक्य पंडित कहते हैं, बालावस्था क्रीडा आसक्ता, तरुणावस्था तरुणी आसक्ता, वृद्धावस्था चिंता आसक्ता, पर ब्रह्म कोई ना आशा। बालावस्था क्रीडा आसक्ता, यानी कि बाल अवस्था में हम हो गए, बच्चे रहेंगे, क्रीड़ा आसक्ता खेलों में मस्त रहेंगे, उसमें नहीं। तरुणावस्था तरुणी आसक्ता, जब तरुण होंगे, जब अच्छे एज आएंगे 20-25 एज 30 एज, तब तरुणी आसक्ता, लड़की लड़कों के अट्रैक्शन, लड़कों को लड़कों की अट्रैक्शन, उसी में फंसे रहेंगे। उसके बाद अभी सोच विचार, अभी पढ़ने का समय, लेकिन पढ़ना बुक करके किसी लड़की को फोटो लेके बैठे लड़की या लड़कों के फोटो, इसको बोलते तरुणावस्था तरुण। वृद्धावस्था चिंता आसक्ता, जब वृद्ध हो जाएंगे, अभी क्या कर रहे हैं, अभी सब जो वृद्ध हो गए सब खा पी के मर जाएंगे, अभी एंजॉय करने, अभी फाइनल हो गया। परब्रह्म को कोई ना आसक्ता, ब्रह्म भगवान को कोई की आसक्ता नहीं है लोगों को, इतना मूर्ख लोग है। मनुष्य जन्म को ये ऐसे गंवा रहे हैं, इसीलिए बहुत ही इंपॉर्टेंट है शास्त्र को समझना, सोचना हमारे जिंदगी में, ठीक है। अभी आगे बढ़ेंगे, ओके, बहुत समय होगा, समय भी नहीं है हमारे के पास, अभी स्लो कंप्लीट नहीं हुआ। हरे कृष्णा। इसलिए अभी कुलधर्म नष्ट हो जाएगा करके अभी बोल रहे, कुलस्त्रियां भ्रष्ट हो जाएंगे, इसलिए कुलस्त्रियां ना भ्रष्ट हो, इसलिए माता पिता की प्रोटेक्शन में रहना चाहिए, हाँ। उसके बाद हस्बैंड की प्रोटेक्शन में रहना चाहिए, उसके बाद बच्चों की प्रोटेक्शन में रहना चाहिए, किसी में प्रोटेक्शन में वो रहना चाहिए, हाँ, वो अकेले नहीं रहना चाहिए।
उसके बाद ಸ್ತ್ರೀಯರು ಪತಿತರಾದಾಗ ಅನಿಷ್ಟ ಸಂತಾನ ಸೃಷ್ಟಿಯಾಗುತ್ತದೆ यानी वो जो अनवांटेड जो अभी उनकी जो पैदा वाले जो बच्चे हो गए ना वो नैतिकता से नहीं होंगे। अगर कुल स्त्री भ्रष्ट हो जाएंगे उनके जो बच्चे जो है वो अच्छे से ये नहीं हो जाएगा, तो बहुत ही मुश्किल हो जाएगा। तो वो बात अभी अर्जुन बोल रहा है इसलिए, क्योंकि ये सब इन सबको मैं मार दूंगा, कुल स्त्रियों उनके सब ये हो जाएंगे, उनके प्रोटेक्शन करने वाले कोई नहीं होंगे, तो कोई जाके उनको उठा के लेके जा सकते हैं। अभी आप 100 साल से पहले आप जैसे मुगलों ने हमको हमारे इसमें अटैक किए, आपको पता है मुगलों ने क्या किए? ये लोग अटैक करके सब राजों को मार के उनके स्त्रियों को सब ये करके सब लेके गए, है ना। इस तरह हो सकता है करके सब अर्जुन ने बोला था 5000 साल पहले। अभी 100 साल पहले हम अभी ये देख चुके है ना, क्योंकि इसमें भी उतना राणे इतना नैतिकता थे उनमें, वो खुदकुशी कर यानी कि अपने आप को मार लिए लेकिन किसी को आपको उनको जीने नहीं दिए। ऐसा भी महान माता जी लोग भी है, महास्त्री भी है, उनको पूजा भी करना चाहिए। अभी महाभारत अभी हम देख रहे महाभारत युद्ध हुआ, महाभारत युद्ध क्यों हुआ? अभी द्रौपदी का अपमान हुआ, इसी का मेन कारण हुआ जब ये भगवान ने भी उसको बताते जब इसलिए बता रहे हैं। तो हमारे शास्त्र में, हमारे संस्कृत में, हमारे सनातन धर्म में स्त्रियों को बहुत ही इंपॉर्टेंट दिया गया है। हाँ, माता जी कह के बताते हाँ, इसलिए बहुत ही इंपॉर्टेंट है, इसलिए उनको अच्छे से बहुत स्थान बहुत ही ऊंचा है। भूदेवी भी माता है, हाँ, गुरु पत्नी भी माता है, ब्राह्मण पत्नी भी माता है, गो माता भी माता है, ऐसे 7 तरह की माताएं कहा जाए शास्त्र में कहा गया है, इसलिए बहुत इंपॉर्टेंट है। अभी आगे बोल रहे प्रभुपाद एग्जाम बताते हैं, ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಶ್ರೇಯಸ್ಸು ಮತ್ತು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮುನ್ನಡೆಗಳನ್ನು ಸಾಧಿಸಲು ಮಾನವ ಕುಲದಲ್ಲಿ ಅನಿವಾರ್ಯವಾದ ಮೂಲ ಧಾರಣೆಗಳ ಒಳ್ಳೆಯ ಜನತೆ। अभी हमारे समाज में अच्छे लोग रहना चाहिए, सोसाइटी अच्छे से रहना चाहिए, तो क्या चाहिए? अच्छे से लोग भी रहना चाहिए ना, इसीलिए वो बहुत इंपॉर्टेंट है। सो वर्णाश्रम धर्म के अनुसार हम जीवन जिएंगे, यानी कि वेदों के अनुसार, शास्त्रों के अनुसार हम जीवन जिएगी, तभी हमारी जिंदगी में अच्छे से लाभ होगा, ठीक है। नहीं तो क्या होगा? लाभ नहीं होगा। इसलिए ರಾಜ್ಯದ ಮತ್ತು ಸಮುದಾಯದ ಸಾಮಾನ್ಯ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಗಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಜನತೆ ಉಳಿಯುವಂತೆ वर्णाश्रम धर्म तत्वಗಳನ್ನು ರೂಪಿಸಲಾಗಿದೆ। भी वर्णाश्रम धर्म अभी मैं बोला, ये क्या है? आप समझते हैं वर्णाश्रम धर्म क्या है? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचर्य वानप्रस्थ गृहस्ಥ ಸನ್ಯಾಸ। ಅಮ್ಮ ನೀವು ಕನ್ನಡ ಓಕೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಹಿಂದಿ ಇದ್ದಾರಮ್ಮ, ಇದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಕನ್ನಡ ಕ್ಲಾಸೇ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹಿಂದಿ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ, ಈಗ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಎರಡು ಹೇಳ್ತೀನಿ। ಹರೇ ಕೃಷ್ಣ। ನಾವೀಗ ಶ್ಲೋಕ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, 41ನೇ ಶ್ಲೋಕ। ಈ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಬೇಡದ ಜನತೆಯ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿದರೆ ಅದು ಸಂಸಾರವನ್ನು ಮತ್ತು ಸಂಸಾರದ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ನಾಶಗೊಳಿಸಿದ ಬದುಕನ್ನು ನರಕ ಸದೃಶ ಮಾಡುತ್ತದೆ। ಇಂತಹ ಭ್ರಷ್ಟ ಸಂಸಾರಗಳ ಪೂರ್ವಿಕರು ಪತನ ಹೊಂದುತ್ತಾರೆ, ಏಕೆಂದರೆ ಅವರಿಗಾಗಿ ನಡೆಯಬೇಕಾದ ಪಿಂಡೋದಕ ಕ್ರಿಯೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಂತು ಹೋಗುತ್ತವೆ। ಈ ಶ್ಲೋಕದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸೊ ಇದೇ ಥರನೇ ಅಂದರೆ ವರ್ಣಾಶ್ರಮ ಧರ್ಮ ಏನಿದೆ, ಈಗ ಅರ್ಜುನ ಇಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅರ್ಜುನ ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಸೂರ್ಯರ ಸಂಬಂಧಿಗಳನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಪೋಸಿಟ್ ಪಾರ್ಟಿ ಕೌರವರ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿ। ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನಾನು ಕೊಂದರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಕೊಂದ್ರ ಮೇಲೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಅಷ್ಟೊಂದು ಜನ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಇದರಲ್ಲಿ, ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಕೊಂದ್ಬಿಟ್ರೆ ಅವ್ರ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಅಬಲೆರಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ನೋಡ್ಕೊಂಡಿರೋದಿಲ್ಲ, ಅವರು ಭ್ರಷ್ಟರಾಗಿ ಹೋಗ್ತಾರೆ। ಅವ್ರ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ದುಡ್ಕೊಂಡು ತಿನ್ನೋದು, ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು, ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಭಾಳ ಕಷ್ಟ। ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ವೇದಿಕ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹೆಂಗಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನ ಹೊರಗಡೆ ಒಬ್ಬಂಟಿಗನಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ತಿದ್ದಿಲ್ಲ। ಒಂದು ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ನೈಟ್ ಕೂಡ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಯಾವಾಗ ಹೊರಗಡೆ ಕಳಿಸ್ಬಾರ್ದು। ಹಾಗೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸ್ಕೂಲು ಕಾಲೇಜ್ ಅಂತೇಳಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಹೋದೆ, ಸುತ್ತಾಡಿದೆ, ಅಲ್ಲಿ 4 ಜನ ಇದ್ದೆ, ಅಲ್ಲಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಮದುವೆ ಇತ್ತು, 4 ಜನ ಹೋಗಿ ಬಂದೆ, ಎಲ್ಲ ಮಿಂಗಲ್ ಆಗೇ ಹೋಗ್ತಾರೆ ಹುಡುಗ ಹುಡುಗಿಯರು ಎಲ್ಲರೂ। ಬಟ್ ನಾವು ಕೂಡ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಏನೋ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೀವಿ। ಬಟ್ ಈಗ ಹೆಂಗಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಟ್ಟವರು ಯಾವ ಥರ ಇರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ, ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯವರೇ ಇರ್ತಾರೆ, ಬಟ್ ಅವರು ಈಗ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಓದ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಸಹ ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಎಂತೆಂಥ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಸಹ ಬರ್ತಾರೆ, ಒಂದು ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲೋರಿಂದಾನೇ ಬರ್ತಾರೆ। ಅವರು ನಡತೆ ನಡವಳಿಕೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಏನು ಕಲ್ತಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವರಿಂದ ಇವ್ರು ಬೇರೆದ್ರಿಂದ ಅವರು ಕೆಟ್ಟವರಾಗಿದ್ದರೆ ಅವರಲ್ಲಿರುವಂಥ ಸಂಘ ಪರಿಚಯ ಇದೆ, ಅಂದರೆ ಸಂಘದಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಅಭ್ಯಾಸಗಳು ಚೇಂಜ್ ಆಗ್ತವೆ। ಇವರು ಒಳ್ಳೆಯದಿದ್ರು ಕೂಡ ಕೆಲವರು ಇಂಥ ಜನ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರನ್ನ
ಈ ರೀತಿಯಿಂದ ಇದು ಮಾಡಿಕೊಂಡು ಏನಾಗುತ್ತೆ ಬಾ ಅದು ಇದು ಲೈಫ್ನಲ್ಲಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಬೇಕು, ಏನಿದೆ ಲೈಫ್ನಲ್ಲಿ ಈ ಥರ ಇದು ಮಾಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಧರ್ಮ ಪಥದಾಗಿ ನಮ್ಮ ಸನಾತನ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಮೇನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ನಾವು ಪಶು ಸಮಾನನಾಗೋಗ್ತೀವಿ. ಧರ್ಮೇನ ಹೀನ ಪಶು ಸಮಾನ ಮಹಾಭಾರತ ಹೇಳುತ್ತೆ. ಧರ್ಮೇನ ಹೀನ ಪಶು ಸಮಾನ ಅಂದರೆ ಧರ್ಮವನ್ನು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಪಶು ಸಮಾನ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಆ ಶಾಸ್ತ್ರ ಹೇಳುತ್ತೆ ಆಹಾರ ನಿದ್ರ ಭಯಮಾಯ್ತನಾಂಶ ಸಾಮಾನ್ಯ ಮೇತ ಪಶು ಬೀರ್ ನರನ ಧರ್ಮೇನ ಹೀನ ಪಶು ಸಮಾನ ಅಂದರೆ ಧರ್ಮನ ಪಾಲನೆ ಮಾಡದೇ ಇದ್ರೆ ನಾವು ಕೇವಲ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಥರನೇ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಕೇವಲ ಆಹಾರ ನಿದ್ರೆ ಇದರಲ್ಲೇ ನಾವು ಕಾಲ ಕಳಿತೀವಿ ಅಂತೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಧರ್ಮ ಅನ್ನೋದ್ರೆ ಮನುಷ್ಯರಲ್ಲಿ ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಈಗ ಭಗವದ್ಗೀತೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಅದೇ ನಾವು ಪಶು ಪಕ್ಷಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೇನು ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಅವ್ರು ಕೇವಲ ಆಹಾರ ನಿದ್ರೆ ಭಯ ಇವನ್ ಮಾತ್ರ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತು. ಇದು ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕಾಗಿ ಭಗವಂತ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಏನಂದರೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಂದ್ರೇನು ಇದು ಭಾಳ ಮುಖ್ಯ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ. ಮನುಷ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿರೋಂಥ ಒಂದು ಅಂಶ. ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ನಾವು ಇದನ್ನು ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ದೈವಿ ಗುಣಗಳು ಮತ್ತು ಆಸುರಿ ಗುಣಗಳನ್ನು ವಿವರಿಸಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ದೈವಿ ಗುಣಗಳಂದರೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯ ಸದ್ಗುಣಗಳು. ಯಾವ್ಯಾವ ಸದ್ಗುಣಗಳು? ಎಲ್ಲ ನೈಷ್ಠಿಕ, ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿರೋದು, ಸತ್ಯವಾದ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೇಳೋದು, ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ವಿಧೇಯರಾಗಿರೋದು, ಗುರುಗಳಿಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡೋದು, ಭಾಳಷ್ಟು ಈ ಥರ ಇದೆ ಜನರಲ್ ವಿಚಾರ. ಈ ಥರ ಭಾಳಷ್ಟು ಕ್ಷಮ, ದಮ, ತಿತಿಕ್ಷೆ, ಕಾರುಣಿಕ, ಸುಹೃದ ಭಾಳಷ್ಟು ಗುಣಗಳನ್ನು ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳನ್ನು ವಿವರಿಸೋದು. ಅದೆಲ್ಲ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿರೋಂಥ ಗುಣಗಳು. ಅದನ್ನು ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ದೇವತೆಗಳಿರೋಂಥ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೂಡ ಬರ್ತವೆ. ಅದೇ ನಾವು ಅಸುರರ ಸಂಘ ಅಂದರೆ ಪಾಪ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾರು ಪಾಪ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋಂಥ ಕೆಟ್ಟ ಬುದ್ಧಿ ಕೆಟ್ಟ ವಿಚಾರಧಾರೆ ಇರೋಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಹವಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಅವ್ರ ತಾನೇ ಆಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಅವ್ರ ಥರ ನಮ್ಮ ಮತಿ ಕೂಡ ಭ್ರಷ್ಟ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅವಾಗ ಅವ್ರು ಮಾಡೋಂಥ ಪಾಪ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಹೊಣೆ ಆಗ್ತೀವಿ. ಶಾಸ್ತ್ರ ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತಂದರೆ ಈಗ ಯಾರು ಪಾಪ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಬೆಂಬಲ ಕೊಡ್ತಾರೋ ಅವ್ರನ್ನ ಕೂಡ ಆ ಪಾಪದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈಗ ಯಾರೊಬ್ಬರು ಪುಣ್ಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಅವ್ರಿಗೇನೋ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರಿ, ಅವ್ರ ಪುಣ್ಯದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಭಾಗ ಬರುತ್ತೆ. ಅದೇ ಥರನೇ ಪಾಪದಲ್ಲಿ ಕೂಡ ಭಾಗ ಬರುತ್ತೆ ನಮಗೆ. ಅದೇ ಥರ ನಾವು ಕೆಟ್ಟರ ಸಹವಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟ ಗುಣ, ಅವರಲ್ಲಿರುವಂಥ ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳು ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರ್ತವೆ. ಒಳ್ಳೆ ಸಹವಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳು ನಮಗೆ ಬರ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವೆಲ್ಲ ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಭಾಳ ಈಗ ತಗೊಂಥ ಎಜುಕೇಷನಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ಕೊಡಲ್ಲ. ಹೆಂಗೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಹೆಂಗೆ ತೊಗೋಬೇಕು, ಹೆಂಗೆ ಅದನ್ನೇ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಬೇಕು, ರಟ್ಟ ಹೊಡಿಬೇಕು, ಹೆಂಗೆ ಫಸ್ಟ್ ರ್ಯಾಂಕು ಸೆಕೆಂಡ್ ರ್ಯಾಂಕ್ ಹೆಂಗೆ ಬರಬೇಕು. ಬಟ್ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದ ಉದ್ದೇಶ ಏನು? ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳಂದ್ರೆ, ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳಂದ್ರೆ, ಧರ್ಮ ಅಂದ್ರೇನು, ಅದರ ಮೇಲೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಇದೇ ಶಿಕ್ಷಣ ಅಲ್ವಾ? ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಕೇವಲ ನಾವು ದುಡ್ಡು ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು, ದುಡ್ಡು ಹಣ ಆಸ್ತಿ ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು, ಆಮೇಲೆ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಅದು ಯಾರು ಹೇಳ್ಕೊಡಲ್ಲ. ಗುರುಗಳು ಹೆಂಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು, ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಂಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಅವ್ರನ್ನ ಹೆಂಗೆ ನೋಡ್ತೀವಿ. ಈಗ ಎಷ್ಟೋ ಜನ ನೋಡ್ತಿರ್ತೀರಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಫಾರಿನ್ವರೆಗೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ, ಆದರೆ ತಂದೆ ತಾಯಿಯಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಇದೆ ಬಾ ಅಂದ್ರೆ ಕೂಡ ಅವ್ರು ಇಲ್ಲೇ ಬೇಕಾದಂಗೆ ದುಡ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ಬೋದಲ್ಲ ತಂದೆ ತಾಯಿ ನೋಡ್ಕೊಂಡು. ಅವ್ರಿಗೆ ಕೋಟಿ ಗಳಿಸೋಕ್ಕಾಗಿ ಫಾರಿನಿಗೆ ಆದರೂ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಗ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಯಾರನ್ನೋ ಸೆಟ್ ಆಗ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಜೀವನ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಈಗ ಕೆಲವೊಬ್ರು ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿರ್ತಾರೆ, ಮೆಟೀರಿಯಲ್ ಎಜುಕೇಷನ್ ಭೌತಿಕ ಜ್ಞಾನ ತೊಗೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಒಬ್ಬರು ಟೀಚರ್, ಒಬ್ಬರು ಲಾಯರ್, ಒಬ್ಬರು ಎಲ್ಲೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಬ್ಬರು ಎಲ್ಲೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲೋ ಹಾಸ್ಟೆಲ್ಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಸಂಸ್ಕಾರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಏನೋ ಕಲಿಸಲ್ಲ, ಏನು ದುಡ್ಡು ಕಳಿಸ್ತಾರೆ. ದುಡ್ಡು ಒಂದೇನೆ ಜೀವನ. ದುಡ್ಡು ಎಲ್ಲರೂ ಸಂಪಾದನೆ, ದುಡ್ಡು ಪಾಪ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಪುಣ್ಯ ಒಳ್ಳೆಯ ದಾರಿನ ನಡೆದು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಆದರೆ ನಾವು ಎಲ್ಲದೂ ದುಡ್ಡಿಗಿಂತ ಪಾಪ ಅಂಟ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಇದು ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಆ ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪಿತೃದ ಬಗ್ಗೆನ ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗ ಟೈಮ್. ಸೊ ಪಿತೃದ್ದು ಈಗ ಪ್ರಪಾದನ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ವಿವರಿಸಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪ್ರಪಾದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಶ್ಲೋಕ ನಂಬರ್ 41 ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಪಾದ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಪಿತೃಗಳ ನಾಶ ಬಗ್ಗೆ, ಪಿತೃಗಳ ಕಾಮ್ಯಕರ್ಮದ ನಿಯಮಗಳ ಪ್ರಕಾರ ಕುಟುಂಬದ ಪೂರ್ವಿಕರಿಗೆ ಕಾಲ ಕಾಲಕ್ಕೆ ಪಿಂಡೋದಕ ಪ್ರದಾನವು ಅಗತ್ಯ. ಪೂರ್ವಿಕರು ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೋಗ್ತಾ है? ಪೂರ್ವಿಕರು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ತಾತ ಮುತ್ತಾತ ಅಲ್ವಾ ಪೂರ್ವಿಕರು. ಅವ್ರಿಗೆ ಪಿಂಡೋದಕ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ವಾ, ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರಲ್ವ. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಳಿ ಪಿಂಡೋದಕ ಕ್ರಿಯೆ? अगर पिंडोदक क्रिया करते हैं ना, आपकी लीनेज में आपकी जो ग्रैंडफादर मर गए, श्राद्धम, गया जाके श्राद्धम करना होगा. गया ಹತ್ರ ಹೋಗಿ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಗಯಾ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪಿಂಡೋದಕ ಕ್ರಿಯೆ, ಪಿತೃತರ್ಪಣ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ ಹೇಳಿ? ಮಾಡಿಸ್ತೇ ಹೋದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಏನಾದರೂ ಐಡಿಯಾ ಇದೆಯಾ? हाँ, मोक्ष सिगला. ओके, आप क्या बोलते हैं माता जी? पिंडदान करना. हाँ, आगा करना चाहिए ना. अगर वो नहीं करे, आपके बच्चों को नहीं सिखाए, आप कर रहे हैं ना, आप सब करते हैं, आप सब समझते हैं, ನೀವೆಲ್ಲ सब ಗೊತ್ತಿದೆ.
ನೀವು ಕೂಡ ಅದು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಈಗ ಅವ್ರು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು? ನಮ್ಮ ಗುರು ಮಹಾರಾಜ್ ಇಷ್ಟೊಳ್ಳೆ ಜಯಪತಿ ಸ್ವಾಮಿ ಗುರು ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಚಿಕ್ಕ ಮಗು ಇರ್ತದೆ, ಆ ಮಗುವಿಗೆ ಅವ್ರ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಚಿಕ್ಕವ್ರ ಮನೆಗಿದ್ದಾಗ ಅವ್ರದ್ದು ಬೇರೆದವರು ಬ್ರದರ್ ಅವರು ಮದುವೆ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಮಗು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೆಕ್ಕು ಅಡ್ಡಾಡ್ಕಂತ ಮದುವೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ಬೆಕ್ಕು ಅಡ್ಡಾಡ್ಕಂತ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡ್ತಿರುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ. ಅದೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಾಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಬೆಕ್ಕನ್ನ ಮುಚ್ಚಿಟ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಮದುವೆ ಮುಂದುವರಿಸ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಮದುವೆ ಆಗ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗಿ, ಅದನ್ನ ನೋಡ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ನಮ್ಮ ತಾಯಿ ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಮುಚ್ಚಿದ್ರು, ಅವಾಗೇನು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಆ ಮುದುಗಿ ಆ ಹುಡುಗಿ ದೊಡ್ಡದಾದ್ಮೇಲೆ, ಆ ಹುಡುಗಿ ಮಕ್ಕಳಾದ್ಮೇಲೆ ಆ ಹುಡುಗಿ ಮಗಳು ಮದುವೆ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ. ಆವಾಗ ಮದುವೆ ಆಗಂಥ ಸಿಚುವೇಶನಲ್ಲಿ ಆ ಹುಡುಗಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಮದುವೆ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡುತ್ತೆ. ತಡಿ, ನಮ್ಮಮ್ಮ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಬೆಕ್ಕು ಬಂದು ಮುಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ರು, ಅವಾಗೇ ಮದುವೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದರಿಂದ ಹಿಂದಿನ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡ್ ಸ್ಟೋರಿ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಅಲ್ವಾ. ಅವ್ರ ತಾಯಿ ಮಾಡಿದ್ರು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರು ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಆಗುತ್ತೆ ಬೆಕ್ಕು ಅಂತೇಳಿ ಆ ಥರ ಮಾಡಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ರಿಗೂ ಹೋಗಿ ಬೆಕ್ಕು ಹುಡ್ಕೊಂಬರ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಬೆಕ್ಕು ಹುಡ್ಕೊಂಬಂದು ಬಾಸ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿ ಅವಾಗ ಮದುವೆ ಇವಾಗ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯ್ತು ಮದುವೆ ಅಲ್ವಾ. ಇದೇ ಥರನೇ ನಾವು ಸಂಸ್ಕೃತಿ ಸನಾತನ ಇದ್ರ ಇರೋಂಥ ಸೈನ್ಸ್ ಏನು, ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ವರ್ಣನೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ನಮಗೆ ತಿಳಿದ್ರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಕೂಡ ಇದೇ ಥರನೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಇದು ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಮುಖ್ಯವಾಗಿರೋದು. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೂಡ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಶ್ರಾದ್ದ ಅಂದ್ರೇನು, ಯಾವ ಥರ ನಾವು ಪಿತೃಗೆ ದರ್ಪಣ ಮಾಡಬೇಕು. ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೆಲವು ಜನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಏನಾಗುತ್ತೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಪಿತೃದೋಷ, ಅವರು ತೀರ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಪಿತೃದೋಷ ಬರುತ್ತೆ. ಕೆಲವರು ಮನೆ ಬಿಡ್ಬೇಕಂತ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ತೀರ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತಾರೆ, ಆ ಮನೆ ಬಿಡಬೇಕು 3 ತಿಂಗಳು 6 ತಿಂಗಳು ವರ್ಷ ಅಂತೇಳಿ ಬರುತ್ತೆ. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತೆ ಹೇಳಿ? ಮನೆಗೆ ಇರಬಾರ್ದು. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಅರ್ಥ ಏನು, ಅವ್ರ ಪಿತೃಗಳು ಸಂತುಷ್ಟಿ ಹೊಂದಿಲ್ಲ. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೊಂದಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಸರಿ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಪಿತೃದರ್ಪಣ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ಮಾಡಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಈಗ ನಾವು ಕಾರ್ಯಕಲಾಪ ನಾವು ಭಗವಂತ ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಆಫರ್ ಮಾಡಿದಂಥ ಶೇಷ ಅಂದರೆ ಭಗವಂತನಿಗೆ ಆಫರ್ ಮಾಡಿದಂಥ ಪ್ರಸಾದ ಏನಿರುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಅವರಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ಪಾಪನೂ ತೊಳಗೋಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಮುಕ್ತಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೆ ಹೊಸ ಶರೀರ ಸಿಗುತ್ತೆ, ಅಂಗ ಸಿಗುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೆ ಶರೀರದ ಅಂಗ ಸಿಗುತ್ತೆ. ಪಿತೃದ ಭಗವಂತನ ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಆಫರ್ ಮಾಡಿದಂಥ ಶೇಷವನ್ನು, ಭಗವಂತನ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಪಿತೃಗಳಿಗೆ ಆಹಾರವಾಗಿ ನಾವು ಪಿಂಡದಕ ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು. ಆವಾಗ ಆ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಅವರು ಸ್ವೀಕರಣೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವರಿಗೆ ಶರೀರ ಸಿಗುತ್ತೆ ಪಿತೃಗಳು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಪ್ರೇತನಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅವರು, ಸೂಕ್ಷ್ಮ ಶರೀರ, ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಅಹಂಕಾರ ಸೂಕ್ಷ್ಮ ಶರೀರ, ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರೇತನಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಪೂರ್ಣ ಶರೀರ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಪಿತೃದರ್ಪಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ಪಿಂಡದಕ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡಿಸೋದ್ರಿಂದ ಅವಾಗ ಅವರಿಗೆ ಶರೀರ ಸಿಗುತ್ತೆ. ಅವಾಗ ಅವರು ಸಂತುಷ್ಟಿ ಹೊಂದುತ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯವನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು. ಅವಾಗ ಅವರು ಖುಷಿ ಆಗ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ, ಅವಾಗ ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಹೋದ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು, ಮಾಡೋದೇನೈತಿ, ಎಲ್ಲ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮುರ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದರೆ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂದರೆ ಅವ್ರು ಬಿಟ್ರು ಅಂತಂದರೆ ಅವ್ರು ಬೇಕಂತಾರೆ, ಅವರಿಂದ ಅವ್ರು ಶಾಪ ಆಗ್ತಾರೆ, ಅದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ದೋಷ ಬರುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಕಾಡಾಟ ಬರುತ್ತೆ, ಇದೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ಇದಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಞಾನದ ದಿವಸನೇ ಜನ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಗ್ನೋರೆಂಟ್. ಅದಕ್ಕೆ ಇದೆಲ್ಲ ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಅದಕ್ಕೆ उसीलिए क्या कह रहे, सबको पितरों की गया जाके श्राद्ध करना चाहिए, पिंड का क्रिया करना चाहिए, नहीं तो वो क्या होगा, उनको शरीर नहीं मिलेगा. हाँ, उनको भगवान की किए हुए प्रसाद लेस को अर्पण करना चाहिए. विष्णु को कृष्ण को जो भगवान को ऑफर किए थे ना प्रसाद, वो प्रसाद उनको अर्पण करना चाहिए. इसको पिंड का क्रिया में पितरों को अर्पण करना चाहिए. जब वो प्रसाद लेंगे, प्रसाद की लेस लेंगे भगवान के, तब उनके सारे पापों से, सारे बंधन के मुक्त हो जाएंगे. उनकी जो प्रेत योनि जो है, उनसे उनको नया शरीर प्राप्त होता है. हाँ, उनको लिबरेशन, मुक्ति मिलता है. इसलिए बहुत ही इंपॉर्टेंट है. अगर वो संतुष्टि नहीं हुए तो अभी आप समझ लो किसी ने मर गए हमारे इसमें, आपको सुने कभी में आपको 6 महीना तक घर छोड़ना पड़ेगा, आपने सुना है कभी? सुना है आपने? किसी ने हमारे दादाजी परदादी लोग मर गए, जब मरने के बाद बोलते घर में आप पूछेंगे ब्राह्मण लोगों को, वो क्या बोलेंगे, आपको 6 महीने तक घर छोड़ना पड़ेगा ये लोग. आपको ऐसा सुने आपने? नहीं सुने. अगर आप पिंडदान का क्रिया नहीं करेंगे, उनको तृप्ति प्राप्त नहीं होता है, उनकी उसकी जटिलता से मुक्ति नहीं मिलेगा, आटना भटकते रहते, उनके शरीर नहीं मिलेगा, तो आपको शाप दे रहे हैं ना. इसीलिए वो उनको अच्छा नहीं होता ना, वही मैं बोल रहा हूँ. इसीलिए हम सबको पिंडदान का क्रिया हमारे फोर फादर से उनको करना चाहिए. सारे गया जाके सब कुछ जो भी उनके कार्यकलाप है, पिंडदान का क्रिया जब है वो सब करना चाहिए. नहीं तो क्या होता है, पितृदोष होता है कि नहीं. इस तरह ये सब शास्त्र के अनुसार, वेदों के अनुसार सब कुछ जानकर करना चाहिए. नहीं तो वो क्या होता है, फिर से हमको ही सबको प्रॉब्लम्स होते हैं, पितृदोष आएगा. पितृ क्रिया नहीं करेंगे तो पितृदोष आएगा.
समझे। इसलिए सब बहुत ही इंपॉर्टेंट है। इसलिए आप समझ रहे हैं, आपको बच्चों भी आप बोलना चाहिए सब, नहीं तो आपको नहीं करेंगे तो क्या होगा। अगर आप ये सब नहीं बोलेंगे, ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಡಲ್ಲ, ಈಗ ನಾವು ನಾಳೆ ನಾವು ಮೇಲೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವ್ರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಆವಾಗ ನಾವು ಪ್ರೇತವನ್ನು ಅಲಿತಾ ಇರ್ತೀವಿ, ಓ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ವಾ. ಅದಕ್ಕೆ ಇವೆಲ್ಲ ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಕೇವಲ ನಾನು ಒನ್ ಲೈಫ್ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ, ನಾವು ಶರೀರ ಕೇವಲ ನಮ್ಮ ಶರೀರ ಮಾತ್ರ ಬಿಡ್ತೀವಿ. ವಾಸಂಸಿ ಜೀರ್ಣಿ ಯಥಾವಿಹಾಯ ಅಂದರೆ ಶರೀರ ನಮ್ಮ ವಸ್ತು ಥರ ಈ ಶರೀರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಶರೀರವನ್ನು ತಗೊಳ್ತೀವಿ. ಆತ್ಮ ನಮ್ಮ ಕರ್ಮಾನುಸಾರವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಶರೀರಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಗಾಳಿ ಗಂಧ ಯಾವ ಥರ ಒಯ್ಯುತ್ತೆ ಅದೇ ಥರನೇ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ನಮ್ಮ ಕರ್ಮ ನಮ್ಮ ಸೂಕ್ಷ್ಮ ಶರೀರದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಶರೀರಕ್ಕೆ ಒಯ್ಯುತ್ತೆ. ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡೋಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕಲಾಪ, ನಾವು ಮಾಡೋಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕಲಾಪದಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಅಧರ್ಮ ಭಾಳ ಮುಖ್ಯ. ಅದು ಧರ್ಮ ಫಾಲೋವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಾವು ಜೀವನ ನಡೆಸೋದು. ಅಧರ್ಮ ಅಂತಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರದ ತದ್ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಕಾರ್ಯಕಲಾಪವನ್ನು ವಿಕರ್ಮ ಅಂತ ಪಾಪ ಕಾರ್ಯ. ಪಾಪ ಕಾರ್ಯ ಅಂದ್ರೇನು? ಶಾಸ್ತ್ರದ ತದ್ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾಡೋದು. ಕರ್ಮ ಕಾರ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಾವು ಮಾಡೋದು. ಅದಕ್ಕೆ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಭಗವಂತ, ಯೇ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿ ಉತ್ಸೃಜ್ಯ ವರ್ತತೆ ಕಾಮಕಾರಕ ನ ಸಿದ್ಧಿಂ ಅವಾಪ್ನೋತಿ ನಾ ಸುಖಂ ನಾ ಪರಂಗತಿ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಯೇ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿ ಉತ್ಸೃಜ್ಯ, ಈ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿಯನ್ನು ನಾವು ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿಯನ್ನು ನಾವು ತ್ಯಜಿಸ್ಬಿಟ್ರೆ, ಯೇ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿ ಉತ್ಸೃಜ್ಯ ಈ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ನಾವು ತ್ಯಜಿಸ್ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಂತೆ ನಾವು ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಪರಮಗತಿಯಿಂದ ಬರಲ್ಲ, ಸುಖ ದೊರಕಲ್ಲ ನಮಗೆ. ಈ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿ ಉತ್ಸೃಜ್ಯ ವರ್ತತೆ ಕಾಮಕಾರಕ. ವರ್ತತೆ ಅಂದ್ರೆ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಂತೆ ಮಾಡೋದು. ವರ್ತತೆ ಕಾಮಕಾರದ ನಸ ಅವಾಪ್ನೋತಿ ನಾ ಸುಖಂ, ನಮಗೆ ಸುಖನೂ ಸಿಗೋಣ, ನಾ ಪರಮಗತಿ, ನಮಗೆ ಪರಮಗತಿನೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ನಾ ಸುಖ, ನಮಗೆ ಸುಖ ಸಂತೋಷನೂ ದೊರಕಲ್ಲ. ನಾ ಪರಮಗತಿ, ನಮಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ದೊರಕಬೇಕಾಗಿರೋಂಥ ಪರಮಗತಿ ಗೋಲ್ ಆಫ್ ಲೈಫ್ನು ನಾವು ರೀಚ್ ಆಗಲ್ಲ. ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೂ ನಾವು ಪಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಾವು ಅನ್ಕೊಳ್ತೀವಿ ನಮ್ಮ ತನದಿಂದ ನಾನು ಇಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಆಸ್ತಿ ಅಂತ ಇರ್ತದೆ, ಮೃತ್ಯು ಬಂದಮೇಲೆ ಎಲ್ಲವನ್ನೂ ನಾವು ಬಿಟ್ಟೋಗೋದು. ಆ ಮೃತ್ಯು ನಂತರ ನಾವು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೈಫ್ ನಾನು ಏನು ತೊಗೊಳ್ತಿದ್ದೀನಿ ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಗೆ ಶರೀರ ಮಾತ್ರ ನಾವು ಯಾವ ಥರ ತ್ಯಜಿಸ್ತೀವಿ, ಒಂದು ಬಟ್ಟೆ ಬಿತ್ತೋಕೆ ಇನ್ನೊಂದು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ತೊಗೊತೀವಿ, ಅದೇ ಥರನೇ ನಾವು ಈ ಶರೀರ ಬಿಟ್ಟ ನಂತರ ಆ ಕಡೆ ನಮ್ಮ ಕರ್ಮಾನುಸಾರವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಶರೀರವನ್ನು ನಾವು ತೊಗೊಳ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ನಮ್ಮ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ನಡೆಸಬೇಕು. ಈ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿ ಉತ್ಸೃಜ್ಯ, ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ನಾವು ತಿಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ವಿಧಿ ವರ್ತತೆ ಕಾಮಕಾರದ ನಸ ಸಿದ್ಧಿಂ ಅವಾಪ್ನೋತಿ ನಾ ಸುಖಂ ನಾ ಪರಂಗತಿ. ನಮಗೆ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿ ನಾವು ಏನೇ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ನಮಗೆ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ ನಮಗೆ ದೊರಕಲ್ಲ, ನಮಗೆ ಜೀವನದ ಸಕ್ಸಸ್ ದೊರಕೋದಿಲ್ಲ. ಇಸ್ಲಾಂ ಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಅನುಸಾರ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಬೇಕು. ಓಕೆ, अभी ಈಗ ಮುಂದೆ अभी भगवान अभी क्या बोला, अभी मैंने क्या बोला, इस शास्त्र विधि यानी कि हम शास्त्र को हम त्यागेंगे, शास्त्र का भगवान हमारे उद्धार के लिए दिए, इसको त्याग कर हम मनस्वाइच कार्यकलाप करेंगे, हमारे जीवन के हम संतोष भी नहीं पाएंगे और हमारे जीवन के लक्ष्य को भी हम नहीं पाएंगे. हाँ, ये बहुत ही इम्पोर्टेंट है. शास्त्र को हम नहीं त्यागना चाहिए क्योंकि भगवान हमारे उद्धार के लिए दिए. अगर हम इसको हम त्यागेंगे तो हम असली में हम कोई ज्ञान ही नहीं है, हम पशु की तरह हम इंद्रिय तृप्ति करने लगे. क्योंकि हम जो भी शास्त्र की तर्क विरुद्ध करेंगे, इसका मतलब होता है शास्त्र के विरुद्ध करने का मतलब होता है पाप कार्य में लगना. पाप और पुण्य का डिफरेंशिएशन सिंपल क्या है? पाप और पुण्य का सिंपल डेफिनेशन क्या है? पाप का मतलब वो है जो शास्त्र की तद विरुद्ध है. पुण्य का मतलब वो है जो शास्त्र में कार्य का करने का शास्त्रोक्त है. शास्त्रोक्त जो भी कार्य है उसके बोलते हैं धर्म. शास्त्र की तत्व विरुद्ध जो भी कार्य है उसको बोलते हैं विकर्म यानी कि पाप कर्म. इसलिए भगवान क्या बोले, ये शास्त्र विधि उत्सृज्य वर्तते काम कारता न सिद्धि अवाप्नोति ना सुखम ना परम गति. इसलिए ना सुख भी नहीं मिलेगा हमको, ना परम गति भी नहीं मिलेगा. अगर शास्त्र को त्याग कर हमारे मनोगति से चलेंगे तो, अगर शास्त्र की तरह से जीवन जिएंगे तो क्या होगा, हमारी जिंदगी में खुशियाँ भी आएंगे, सारे दुखों का निवारण करेंगे, हमारे लक्ष्य को पाएंगे, मनुष्य जीवन के लक्ष्य को हम पाएंगे, भगवत प्राप्ति भी होगा, हमारे जीवन की सारी दुखों को हम पार करेंगे, है कि नहीं? सारे दुखों को कैसे पार करने, कैसे हमको भगवान क्षमता देंगे, शक्ति देंगे, है कि नहीं? इसीलिए भगवान को शास्त्रों की हम समझना चाहिए, सोचना चाहिए, उसके अनुसार चलना चाहिए. यही हमारे भलाई के लिए. आई दो तरह के से दुनिया में लोग होते हैं. ಎರಡು ರೀತಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಸುರರು, ಒಂದು ಅಸುರರು. ಸುರರು ಅಂದರೆ ದೇವತೆಗಳು, ಅಸುರರು ಅಂದರೆ ದೈತ್ಯರು, ಅಂದರೆ ರಾಕ್ಷಸರು, ಪಿಶಾಚಿಗಳು, ಇವೆಲ್ಲ ಪಾಪ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ತೊಡಗಿರೋಂಥವ್ರು. ಸುರರು ಅಂದರೆ ದೇವತೆಗಳು. ದೇವತೆಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಭಗವಂತನ ಅನುಸಾರವಾಗಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ.
ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಸೂರ್ಯ ದೇವ ಇದ್ದಾನೆ, ಕರೆಕ್ಟ್ ಟೈಮಿಗೆ ಉದಯ ಆಗ್ತಾನೆ, ಕರೆಕ್ಟ್ ಟೈಮಿಗೆ ಸೂರ್ಯ ಅಸ್ತ ಆಗುತ್ತೆ. ಇದೇ ಥರನೇ ಚಂದ್ರನು ಇದ್ದಾನೆ, ಕರೆಕ್ಟ್ ಟೈಮಿಗೆ ಬರ್ತಾನೆ, ಕರೆಕ್ಟ್ ಟೈಮಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅಗ್ನಿದೇವ ಅಗ್ನಿ ಕೊಡ್ತಾನೆ ನಿಮಗೆ. ಆಮೇಲೆ ವಾಯುದೇವ ವಾಯು ಕೊಡ್ತಾನೆ. ಇವೆಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಡಿಫ್ರೆಂಟ್ ದೇವತೆಗಳು ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಅಭಿ ಸಮಯ ಹೋಗಯ ಸಮಯ ಆಗ್ತಿದೆ, ಶಯನ ಆಗ್ತಿಗೆ 8 ಗಂಟೆ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಅಗ್ನಿದೇವ ದೇವತೆಗಳು ಇವರೆಲ್ಲ ಭಗವಂತನ ನಿವಾರಣೆ ಮಾಡಿದಂಥ ದೇವತೆಗಳು. ಇವರೆಲ್ಲ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಪಾರ್ಟ್ಸ್. ಇದರಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ಮಾಡಬೇಕು ಭಗವಂತನ ಆಜ್ಞೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. भगवान की आज्ञा अनुसार जो ये देवता लोग हैं, जो सुर लोग हैं, वो सब कार्य करेंगे भगवान की आज्ञा अनुसार. जो असुर जो है यानी कि राक्षस जो है वो क्या करेंगे, वो उल्टा करेंगे, भगवान की बात नहीं मानेंगे, शास्त्र की बात नहीं मानेंगे. उसी तरह हम क्या होना चाहिए, सुर की तरह होना चाहिए या कि असुर की तरह होना चाहिए. अगर हम असुर हो गए तो भगवान की शास्त्र को निषेध नहीं पालेंगे, नहीं उसके अनुसार नहीं चलेंगे, तो हमारी भलाई क्या होगा, हमारी सुख क्या मिलेगा, ये हमारी इंपॉर्टेंट है. तो ಸುರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಭಗವಂತನ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ದೇವತೆಗಳಿರ್ತಾರೆ. ದೇವತೆಗಳಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಯಶಾಸ್ತಿ ಭಕ್ತಿರ್ ಭಗವತಿ ಅಕಿಂಚನ ಸರ್ವೈ ಗುಣೈಸ್ತತ್ರ ಸಮಾಸತೆ ಹೆಸರು ಭಾಗವತನ ಪುರಾಣ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಭಗವನ್ ಕೃಷ್ಣನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ದೇವತೆಗಳಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳು ಸದ್ಗುಣಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಅರವ ಭಕ್ತ ಸ ಕುತೋ ಮಹದ್ಗುಣ, ಯಾರು ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಲ್ವೋ ಅವರಲ್ಲಿ ಯಾವ ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳು ಇರಲ್ಲ. ಯಾರು ಕೋನ್ भगवान की भक्ति करेंगे उनमें सारे सद्गुण आ जाएंगे अपने आप. वो अपने आप सब शुद्ध हो जाएंगे. वो शास्त्र अच्छे से समझेंगे, उनकी जीवन भी अच्छे से होगा, भगवान की प्रोटेक्शन में रहेंगे वो. अब कौन भगवान की प्रोटेक्शन देंगे उनको कोई क्या कर सकता है, कुछ नहीं कर सकते ना. निर्भय हो जाएंगे, निर्भय. ಭಗವಂತನ ಶರಣ ತಗೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ನಿರ್ಭಯ ಆಗೋಗ್ತೀವಿ, ಅಂದರೆ ನಮಗೆ ಭಯನೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಾವು ಜೀವನ ನಡೆದ್ರಿಂದ, ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ನಾವು ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಎಲ್ಲರಿಂದ ನಮಗೆ ವಿಧಿಯನುಸಾರವಾಗಿ ಕೊಡ್ತಾನೆ. ಇದೇ ಥರನೇ ಶ್ರೀ ಪ್ರಭುಪಾದರು ಮಹಾರಾಜರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, अभी प्रभात महाराज यहाँ पर अभी एक श्लोक बोल रहे, देवर श्रीमद् भागवतम ಒಂದು ಶ್ಲೋಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ದೇವರ್ಷಿ ಭೂತಾತ್ಮ ಋಣಂ ಪಿತೃಣಂ ನಾ ಕಿಂಕರೋ ನ ಋಣೇ ಚರಣಂ सर्वात्मनोयम शरणम शरणम गतो मुकुंद परिवृत्त करते. यानी कि हमारे ये सब की ಋಣ है, ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಋಣ ಇದೀವಿ ನಾವು. ಯಾರಿಗೆ, ದೇವ ಋಷಿ पित्त भूत आत्मा ऋण पितृण ना किंकरोना ऋणेचर. सॉरी, मैं नेक्स्ट क्लास में कवर कर दूंगा, अभी टाइम समय हो गया. तो इन सबका हम ऋणी है. अगर हम भगवान की भक्ति करेंगे सारे ऋणों से मुक्त हो जाएंगे. इसलिए कृष्ण की भक्ति करो, भगवान के नाम जप करो, हमारे मनुष्य जीवन के लक्ष्य को सफल करेंगे. हम ज्ञान में रहेंगे, अज्ञान में नहीं रहेंगे. जब ज्ञान में रहेंगे तो ज्ञान दीपे न बास्य थी, भगवद गीता में कहते हैं, तो हम ज्ञान दीप से हमारे सारे अज्ञान को, अंधकार को और सारी पापों को धुल जाएंगे. ನಾವು ಜ್ಞಾನ ತಗೊಳೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪಾಪ ನಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಅಜ್ಞಾನ ನಾಶ ಹೋಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ನಾವು ಭಗವಂತನ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಇರ್ತೀವಿ, ದೈವಿ ಪ್ರಕೃತಿ ಮಾಶ್ರಿತ. इसलिए अभी ಈಗ ಟೈಮ್ ಆಯಿತು. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕ್ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಕಿ ಜೈ. ಆರತಿ ಇರುತ್ತೆ, ಇದು ಇರುತ್ತೆ, ಏನು ಮಾಡಿ